नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना खूप अशी चटपटीत अशी रेसिपी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आपण घालू शकतो आणि खूप सारे मसाले वापरू शकतो, त्याला चटपटीत बनवू शकतो। तुम्हाला टायटलवरून तर समजलंच असेल की आज आपण काय करणार आहोत। तर येस, आज आपण करणार आहोत व्हेज कटलेट, जे आपण व्यवस्थितरित्या बनवून स्टोअर सुद्धा करू शकतो आणि पुढचे 8, 15, 20 दिवस हवे तेवढे दिवस आपण ते हवं तेव्हा बाहेर काढून खाऊ शकतो। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। आज आपण व्हेज कटलेट बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते छान असे कुस्करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी इथे स्मॅशर वापरलेला आहे। ह्याच्यामध्ये बटाट्याची कुठेही गुठळी राहता कामा नये, एकदम स्मूथ असे हे बटाटे स्मॅश झाले पाहिजेत। वाटलं तर आपण हे बटाटे किसून सुद्धा घेऊ शकतो। आता हे स्मॅश झाले की आपण याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत। आपल्या आवडीच्या किंवा नावडीच्या ज्या आपल्याला खायच्या आहेत अशा सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालून याचा आस्वाद घेऊ शकतो। तर सुरुवातीला मी इथे कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला असा, त्याच्यानंतर मी गाजर घातलेला आहे। आता इथे सगळ्या ज्या भाज्या आहेत ना, या मी मस्त फूड प्रोसेसरमधून काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे या छान अशा बारीक झालेल्या आहेत। जर फूड प्रोसेसर नसेल तर एकदम बारीक चिरून किंवा किसून आपण इथे या भाज्या वापरू शकतो। त्याच्यानंतर मी इथे फरसबी घातलेली आहे, नंतर कोबी घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे हिरवी ढोबळी मिरची वापरलेली आहे। आता आपण ह्याच्यात किसून घेऊ शकतो किंवा थोड्याशा वाफेवर वाफून सुद्धा आपण ह्या भाज्या घेऊ शकतो। त्याच्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, नंतर मिरचीचा ठेचा घातलेला आहे। याच्यामध्ये काहीच नाही, फक्त हिरवी मिरची, नंतर मीठ आणि जिरं एवढंच आहे। आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये उरलेले सगळे मसाले घालायचे आहेत। जसं की खूप सारा गरम मसाला आपण इथे घालणार आहोत, कारण हे कटलेट्स आपल्याला छान चमचमीत असे पाहिजे आहेत। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घालणार आहोत। आता आमचूर पावडर नसेल तर आपण इथे आपला जो चाट मसाला असतो तो वापरला तरी सुद्धा चालेल। आता चाट मसाला घालून झाला की मग आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे सगळं घालून झालं की शेवटी आपण एक अर्ध इतकं लिंबू पिळणार आहोत, म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस आपण इथे घेणार आहोत। जास्त लिंबू मी वापरलं नाहीये, कारण खूप जास्त आंबट सुद्धा करायचं नाहीये। त्याचप्रमाणे मी इथे लाल तिखट वगैरे सुद्धा वापरलेलं नाहीये, कारण इथे आपण मिरचीचा ठेचा वापरलेला आहे। आता हे सगळं घालून झालं की हे छान असं हाताने मळून घ्यायचंय, जसं आपण पीठ मळतो, पण खूप सारा जोर पण लावायचा नाही, कारण आपण ऑलरेडी भाज्या या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या भाज्यांना थोडं थोडं पाणी सुटेल, तर या भाज्यांचं पाणी ॲब्झॉर्ब करून त्यांना बाइंडिंग देण्यासाठी आपण इथे जाड पोहे वापरणार आहोत। तर
मी इथे एक बाउलभर जाड पोहे थोडेसे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत, म्हणजे मग ह्यातलं पाणी जे आहे ते पोहे ॲब्झॉर्ब करतील आणि याचे कटलेट्स बनवायला आपल्याला सोपं जाईल, त्याला एक बाइंडिंग येईल. आणि मग हे सगळं असं छान एकत्र करून घ्यायचंय. किती सुंदर दिसतंय ना. आता मी इथे एका ताटलीला छान असं रॅपिंग पेपर लावून घेतलेलं आहे, प्लास्टिक लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर आपण जे कटलेट्स बनवणार आहोत ते ठेवणार आहोत. आणि मग ते झाल्यानंतर आपण ते सगळे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत एका रात्रीसाठी. फ्रीज म्हणजे फ्रीझरमध्ये आपण हे ठेवायचे आहेत छान असे. आणि मग सकाळी तुम्ही बघाल ना तर ते एकदम छान कडक झालेले असतात. आणि मी इथे तुम्हाला दाखवते, साधारण एवढ्या आकाराचे आपण इथे कटलेट्स बनवून घेणार आहोत. आता मी इथे गोल बनवते, आपल्याला हवा तो आकार म्हणजे आपण इथे देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हे बनवायचे आहेत आणि फ्रीझरमध्ये फ्रीज करून ठेवायचे आहेत. आणि सकाळी आपण बघितलं ना तर हे छान असे तयार झालेले असतात. बघताय ना किती सुंदर मध्यम आकाराचे असे हे कटलेट्स तयार झालेले आहेत. आणि हे एक ताटलीभर झालेत, अजून थोडंसं मिश्रण उरलेलं आहे, म्हणजे 2 ताटल्यावर माझे इथे मध्यम आकाराचे असे कटलेट्स तयार होतात. आणि हे फ्रीज करून ठेवलं ना की आपण हवं तेव्हा ते वापरू शकतो. तुम्ही बघताय ना फ्रीज करून झाल्यावर किती सुंदर दिसत आहेत आणि त्यांचा आकार कुठेही बदललेला नाहीये. आणि आता हे काढून ना आपण एका छान झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचे आहेत. आणि ते कसेही ठेवलेत तरी चालतील, फक्त फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. याचा आकार कुठेही बदलत नाही आणि हवं तेव्हा आपण बाहेर काढून छान गरम गरम असं खाऊ शकतो. मी इथे तुम्हाला दाखवते, फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे ते छान असे कडक झालेले आहेत, त्यांचा मऊपणा थोडा कमी झालेला आहे. पण हे जरा जास्त वेळ बाहेर राहिले की ते आपोआप मऊ होतात, त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही. आता यांना आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला थोडंसं बाइंडिंग यांना लागेल द्यायला. तर त्याच्यासाठी मी थोडा मैदा आणि पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, कटलेट्स या पेस्टमध्ये बुडवून घेणार आहोत आणि मग बारीक रवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पण त्याला कोटिंग द्यायचं आहे. हे बघा मी दाखवते ना, अगदी असंच चारी बाजूनी छान कोटिंग द्यायचं आहे आणि मग आपण हे तेलामध्ये सोडायचे. आता मी इथे शॅलो फ्राय केलेले आहेत, आपण डीप फ्राय सुद्धा करू शकतो. आणि छान असं चारही बाजूंनी आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. उत्तम असे होतात, चवीला तर खूपच छान लागतात. आणि काय आहे ना, आता हे आपण स्टोअर करून ठेवणार आहोत, त्यामुळे आपल्याला हवं तेव्हा आपण काढून खाऊ शकतो. त्याचप्रमाणे समजा आपल्याला नुसते नाही खायचे तर आपण पोळीचा व्रॅप बनवून आपण हे खाऊ शकतो किंवा सँडविच सारखं सुद्धा आपण हे खाऊ शकतो. तसंच आता येणारा पावसाळा असू दे किंवा आत्ताची सध्याची उन्हाळ्याची सुट्टी असू दे, आपण हे कोणालाही कधीही छान गरम गरम असे सर्व करू शकतो. ते आपण चटणी असू दे, हिरवी चटणी असू दे किंवा सॉस असू दे, कशाबरोबरही खाऊ शकतो. आणि हे इतके सुंदर होतात ना, अगदी टेस्टी होतात, म्हणजे घरातले तर सतत म्हणतील की हे तू करून ठेवतच जा, कारण हे उत्तम असे छान होतात. आणि तुम्ही बघताय ना, असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मग काय छान असे आपले हे तयार झालेले आहेत आणि हे कडकच राहतात, अजिबात कुठेही मऊ वगैरे पडत नाहीत, दिसायला छान लागतात, चवीला उत्कृष्ट होतात. तर असे हे व्हेज कटलेट्स आपले तयार झालेले आहेत. आणि आता आपण करणार आहोत याची प्लेटिंगची तयारी. आणि हे आपले कटलेट्स आपण स्टोअर करून ठेवू शकतो 8 ते 15 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आपण हे ठेवू शकतो, याला काहीही होत नाही. फक्त फ्रीझरमध्ये ठेवायचं, म्हणजे मग भाज्या या खराब होत नाहीत. आणि हे चटपट संपणारे असे आहेत, अजिबात ते राहणार नाहीत. तुम्ही 15 दिवस ठेवायचं म्हणाल पण हे 8 दिवस सुद्धा राहणार नाहीत, इतके चटपटीत होतात. तर तुम्ही बघताय ना, छान गोल्डन ब्राऊन असा यांना कलर आलेला आहे आणि आपण ह्याला टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेला आहे. तर असे हे व्हेज क्रिस्पी
कटलेट्स जे आहेत ते तुम्ही घरी नक्की करून बघा. मुलांना द्या, घरच्यांना द्या. तुम्ही स्वतःही याचा आनंद घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने रॅप करा, सँडविच करा, नुसते खा, कसेही खा. असे हे मल्टीपर्पज व्हेज कटलेट्स आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. घरी करून बघा. तो पण रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही घरचं खा आणि स्वस्त राहा.